अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. न घडे उपाय घडू आले. आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देऊनिया. आंधळ्याचे पायी धनाची चरवी, आंधळ्याचे पायी धनाची चरवी, अघटित ते मी घडू आले. आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देवोनिया. तुका मने योग घडला बरवा, तुका मने योग घडला बरवा. आता कास देवा न सोडे मी, आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देवोनिया. पांडुरंगा करू प्रथम निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पावन हा देह का कथाली न्याये, न घडे उपाय घडवाले. आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देवोनिया. सेवे करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी हा देह दिला त्या भगवंताच्या समोर परिहार देत आहे. देवा पावलो हा देह काकताली न्याये. देवा आम्हाला देह प्राप्त झाला, मिळाला. कसा मिळाला? काकताली न्याये. काक म्हणजे कावळा आणि टाळी म्हणजे टाळी. जसा एखादा आंधळा माणूस आहे आणि त्या आंधळ्या माणसाने टाळी वाजवावी आणि त्या टाळीमध्ये जसा चुकून कावळा सापडावा, न घडे ते घडो उपाय घडो आले. असं घडणं शक्य नाही, पण घडलं. तेव्हा असा हा देह प्राप्त झालेला आहे. कशाप्रमाणे? काकताली न्यायाप्रमाणे तो देवा प्राप्त झालेला आहे. तेव्हा तुला माझं सांगणं आहे, आता माझी खंडी देह देहांतरे. आता हा देह प्राप्त झाला, आता याच्या पुढे येणारी देह देहांतरे खंडी. कारण हा जन्म प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आणखी देह मिळणार आहे, तो मिळाल्यानंतर पुन्हा आणखी मिळणार आहे. हा अशी जी पुढे देह मिळणार आहे तेव्हा ती खंडित कर. नको पुन्हा मला जन्माला आता घालू नको. हा देह मिळाला, मनुष्य देह मिळाला म्हणजे या देहामध्ये मला खंडित कर, म्हणजे आता मुक्त कर. आता माझी खंडी देह देहांतरे. का सांगता देवा? तू उदार आहेस, तुझी ख्याती आहे आणि तू आतापर्यंत सर्वांना हे दिलेलं आहे. एक तुझी दातृत्वाची ख्याती आहे
आणि तुझी अभयत्वाची ख्याती आहे. तो 2 रूपाचा विचार मांडत तुकोबाराय म्हणतात की एकदा मला अभयदान दे. अभयदान दे का तू दातार आहे. दातार आहेस म्हणजे तुला द्यायची सवय आहे, तुला घ्यायची सवय नाही. अभय दातारे देऊन या. देवा, एखादा आंधळा माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्याने जात असताना त्या आंधळ्या माणसाच्या पायाला धनाची चरबी, म्हणजे एखादा धनाने भरलेला हंडा पायाला लागावा. अवचित तेवी घडू आले. आंधळ्याला रस्ता दिसत नाही, दगड लागलेले कळत नाही, पण हे अवचित घडावं आंधळ्याच्या जीवनामध्ये, त्याच्या पायाला त्याच्या जीवनामध्ये धनाचा साचा सापडावा, तसा हा देह मला मिळालेला आहे. तर तेव्हा आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊन्या. पण तेव्हा हे मला कळालं बरं का, आणि कळाल्यामुळं मला आनंद झालेला आहे. तुका म्हणे योग घडला बरवा, म्हणजे हा देह मिळाला आणि तुझी भेट झाली मला. हा योग आहे बरं का जीवनात. हा योग घडलेला आहे, बरोबर आहे, चांगला योग आहे. आणि चांगला योग असल्यामुळे देवा आता मी ठरवलंय तुझी कास सोडायची नाही. आता कास देवा न सोडी मी, आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊनिया. अभंगाचा मी शब्दार्थ आपल्यासमोर ठेवलाय, कारण मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे. नियोजित वेळ आहे 7 ते 9. आता वाजले 9 वर. अभंग सोडवणं होणार नाही म्हणून मी शब्दार्थ आपल्या समोर ठेवलाय बरं का. एक पद्धत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये की काही वेळेची मर्यादा असल्यामुळं ती मर्यादा सांभाळण्याकरता अभंतरी कीर्तनामध्ये सोडवला पाहिजे. कीर्तनाची मर्यादा की जो अभंग कीर्तनाला घेतला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला पाहिजे. कीर्तनकारावरती जबाबदारी आहे. मग तुम्ही सांगा, आपल्या परीनं सांगा, पण सांगा, आपापल्या परीनं सांगा, पण शब्दार्थ सांगण्याची गरज आहे, शब्दाचा अर्थ सांगण्याची गरज आहे. मग तो अभंग दिलेल्या वेळेमध्ये सोडवला पाहिजे. दिलेल्या वेळेमध्ये जर अभंग सोडवायला जर आपल्याला तो वेळ कमी पडत असेल तर विधी सांगितला, आरंभाला शब्दार्थ सांगा आणि पुढं तुम्हाला जर अभंग सोडवताना तर एखादा अभंगातला सिद्धांत सांगून सेवा पूर्ण करावा. म्हणून मी आपल्या समोर हा शब्दार्थ अभंगाचा ठेवलेला आहे. आजचा हा सेवेचा योग श्री सहदेव थोरवत यांना नातू झालेले आहेत, 2 आहेत बघा. आणि त्या नातवांचं नामकरण सोहळा आज संपन्न झालेला आहे. एका मुलाचं नाव ठेवलेलं आहे आदित्य आणि एका मुलाचं नाव ठेवलेलं आहे ओंकार. हे नामकरण केलेलं आहे. आणि नामकरण हा आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये एक संस्कार आहे. जे 16 संस्कार सांगितले त्या 16 संस्कारापैकी नामकरण हा संस्कार आहे बरं. आणि तो संस्कार म्हणजे विधी. विधिवत नाव ठेवलं जातं. नाव ठेवण्याकरता काही नातेवाईक बोलवले जातात. खरी नाव ठेवण्याची पद्धत आहे आपल्या वैदिक धर्मामध्ये. मी नेहमी सांगत असतो 12व्या दिवशी नाव ठेवायचं असतं बरं. कधी? 12व्या दिवशी. पण आपल्याकडे या बेळगाव भागामध्ये पद्धत आहे 4था महिना झाल्यानंतर, पाळणा आल्यानंतर, म्हणजे 4-5 महिने जातात. मग पाळण्यात मुलाला कधी झोपवायचं? 5 महिन्यानंतर.
अहो ते 5 महिन्यानंतर मोठं झालेलं असतं, ते पाण्यात मावत नाही. आणि पाण्यातलं सुख जे मुलाला मिळाला पाहिजे ते 5 महिन्याच्या आत मिळाला पाहिजे. पण आपल्याकडे संस्कार आहे 5 महिने निघून गेल्यानंतर पाण्यात झोपवायचं. म्हणून मी आज वडगावला गेलो होतो. त्या मुलाला 14 दिवस झाले. त्यांना सांगितलं दसऱ्या दिवशी पाण्यात घाला. त्याला त्या झोळी केल्या घरामध्ये आणि त्याला झोळी झोपवतात. म्हणजे झोळीमध्ये ते झोपना. आणि 5 महिन्यानंतर ते मोठं झाल्यानंतर तुम्ही झोपवता त्यावेळेला त्याचा पाण्यातला आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असते बरं. त्यांना सांगितलं दसऱ्या दिवशी 5 महिला बोलवा, पाण्यामध्ये घाला आणि 4थ्या महिन्यात तुम्हाला काय मोठा कार्यक्रम करायचा तो करा. पण हा विधी केला पाहिजे. लक्षात ठेवा. इथून पुढे लक्षात ठेवा प्रत्येकाने 12व्या दिवशी पाण्यात घाला आणि 4थ्या महिन्यात काय गावभर जीव घालायचं ते घाला. काय सोहळा करायचा तो करा. पण 12व्या दिवशी पाण्यामध्ये घातलंच पाहिजे. देवाला 12व्या दिवशी पाण्यात घातलं तर माणसाला कधी मोठं झाल्यावर झालं. देवाला कधी पाण्यामध्ये घातलं. तुम्ही राम अवताराचं चिंतन करा, कृष्ण अवताराचं चिंतन करा. म्हणून पाण्यात घालण्याचा तो विधी आहे आणि तो घालत असताना तो संस्कार आहे, वैदिक संस्कार आहे. तो घालत असताना त्या पाण्याची पूजा केली जाते, त्याला दिशा पाहिली जाते. तो पाना पूजत असताना त्या पाण्यामध्ये 4 कोपऱ्याला काय ठेवायचं असतं, खारका ठेवायचे असतो. 4 कोपऱ्याला त्या पाण्यामध्ये खारीक आणि खोबरं ठेवायचं. खारीक, खोबरं, बदाम अशा त्या वस्तू 4 कोपऱ्याला 4 ठेवायच्या असतात. त्याच्या नावाने घुगऱ्या करायच्या असतात आणि आत्याच्या मुखातून ते नाव ठेवायचं असतं बरं. आत्या म्हणजे त्या मुलाच्या बापाची बहीण. तिनं ते नाव घ्यायचं आणि त्या मुलाच्या कानामध्ये सांगायचं बरं. आणि ते घेतल्यानंतर कुर्रू म्हटलं जातं बरं आणि घुगऱ्या वाटल्या जातात. असा हा एक विधी आहे, हा लौकिक विधी आहे. आणि या पद्धतीने हा नामकरण सोहळा आज संपन्न झालेला आहे. आणि त्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. मुलांचं, जन्माला आलेल्या मुलांचं भाग्य चांगलं आहे. त्यांच्या आई वडिलांच्या मुलामध्ये, आजोबांच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला ना, पण नातवाच्या जीवनामध्ये प्रसंग आला हे सौभाग्यच आहे त्यांच्या जीवनात. की या निमित्ताने कीर्तन घडावं, नामचिंतन घडावं, अन्नदान घडावं. कारण ज्या दिवशी नाव ठेवलं जातं त्या दिवशी त्या देवतेचा आशीर्वाद असावा, संतांचा आशीर्वाद असावा. एक या कीर्तनाच्या माध्यमातून त्या मुलांच्या वरती काही संतांचे, देवाचे आशीर्वाद त्याला प्राप्त व्हावेत, एक त्याच्यामध्ये मानस. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनाचं काही रहस्य आहे ते प्रबोधन घडावं, हा एक या कीर्तनाचा भाग आहे लक्षात. आणि असा मानस घेऊन आज ही कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा नरदेहाचं दुर्लभत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. सरळ सरळ विचार केला तर नरदेहाचं दुर्लभत्व या अभंगातून तुकोबराय प्रकट करतायत. जन्माला आलेल्या जीवाला नरदेह ज्याला प्राप्त झाला त्या जीवाला या नरदेहाचं महत्व सांगतात की आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला देह कसा प्राप्त झालाय थोडासा विचार करा. आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं असेल जाऊ द्या, पण याच्या पुढचं जरी आयुष्य वाया जाऊ नये, अजून वेळ निघून गेलेली नाहीये. तेव्हा या देहाचं काय महत्व आहे हे समजून घेण्याची गरज आहे. लक्षात ठेवा. जसं महाराजांनी वर्णन केले, आता तरी पुढे
उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हा खरं जे प्रबोधन आहे ते आमच्या तुमच्या आता आहे त्या अवस्थेकरता प्रबोधन आहे बरं का. जे बालक जन्माला आलं त्याला याचं काय आज ज्ञान नाही का, ते अज्ञानच आहे. पण ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांना पुढे सांभाळायचं आहे त्यांना तरी या देहाचं महत्व कळावं. कारण नरदेह हा जर पाहिला तर अतिशय दुर्लभ, अति दुर्लभ आहे. लक्षात ठेवा. जरी दुर्लभ असला तरी एक विधी सांगितला, वस्तू प्राप्त व्हावी आणि वस्तूचं महत्व कळावं. वस्तू प्राप्त व्हावी आणि वस्तूचं महत्व कळावं, याची जाणीव जर समाजाला घडेल तर निश्चित समाज त्या मार्गावरती अवलंबित होईल बरं का. लक्षात ठेवा, किंवा अवलंब करेल त्या विचाराचा. म्हणून संतांनी एक ठिकाणी त्याचा उल्लेख केला, नरदेह दुर्लभ जाना. शब्द काय? जाना. जाणून घ्या बरं. नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे हे जाणून घ्या. कोणाला सांगतात? ज्याला प्राप्त झाला त्याला सांगतात बरं का. जाना नरदेह दुर्लभ. बाबांनो, आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला हा देह दुर्लभ आहे. दुर्लभ आहे म्हणजे दुर्लभ कशाला म्हणतात हो? दुर्लभ या शब्दाचा अर्थ नेमका काय? दुर्लभ या शब्दाचा अर्थ काय? हा, प्रयत्न करूनही मिळत नाही. प्रयत्न करूनही मिळत नाही, पण योगायोगाने मिळतो. लक्षात ठेवायचं, योगायोगाने मिळतो. आम्हा तुम्हाला हा देह प्राप्त झालेला प्रयत्नाने मिळालेला नाही. प्रयत्नाने मिळालेला नाही. हे तर इथं तर सगळी गेम झाली आमच्या तुमच्या जीवनाची. हा कसा मिळाला, या मिळण्याकरता किती कष्ट आहे, त्याच्याकरता मिळण्याकरता किती सायास करावं लागतात, त्याच्याकरता किती योग जीवनामध्ये यावा लागतो, याचा आज आम्हा तुम्हाला ज्ञानच नाही. लक्षात ठेवा. आणि कष्टा वाचून एखादी जर वस्तू जर एखाद्याला प्राप्त झाली तर माणसं काय करतात? त्याचा अनाठाई वापर करतात. अनाठाई वापर करतात. काही लोकांना खायला अन्न मिळत नाही. काही लोकांना खायला अन्न मिळत नाही. तुम्ही बघा, ज्यांना माणसाला मर्यादित अन्न मिळतं ती माणसं ताट पुसून खातात बरं का. एक कण सुद्धा त्या ताटाला ठेवत नाही शिल्लक. पण ज्याला कष्टा वाचून मिळाले ते निम्म खाताय, निम्म टाकतंय बरं का. निम्म टाकतंय. लक्षात ठेवा. अन्न कधी टाकू नये बरं का. लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठे व्हा, अन्न टाकू नये. लक्षात ठेवा. अन्न जर टाकले तर त्याचा फार मोठा शाप आहे. फार मोठा शाप आहे. लक्षात ठेवा. अन्न कधी टाकायचं नाही. जेव्हा मी नेहमी सांगत असतो, जेवत असताना आपल्या पोटाचा अंदाज वाढणाऱ्याला नसतो, पण जेवणाऱ्याला असतो. कधी जेवणाऱ्याला असतो. आपल्याला किती लागतं, वाढणारा आग्रह करत असेल, त्याने फार आग्रह केला, त्याने आग्रह केला, पण तुला कळत होतं की नाही? पोटाचा अंदाज आपल्याला माहित आहे. वाढणारा जरी आग्रह करत असला तरी त्याला सांगायचं, बाबा आग्रह करू नको. अन्न कधी टाकू नये. लक्षात ठेवा. आपल्याला जेवढं लागतं तेवढं. समजा एखाद्याने ताट वाढलेलं आहे आणि आपल्याला एकदम ताटावरती बसवलं तर सांगावं, एखादं रिकामं ताट आणा आणि यातलं मला लागतं तेवढं घेतो आणि मग बाकीचं काढा. त्याशिवाय पाणी सोडू नये बरं का त्या ताटाला. वस्तूचं का, आम्हा तुम्हाला अन्न आयतं मिळाले ना. शिजवणाऱ्याला किती कष्ट आहे जाऊन विचारा. आता गॅस आलाय, काय कष्ट नाही, पण चुलीवर जो शिजवतो त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. रडतोय तो बिचारा अन्न शिजवताना आणि आम्ही हसतोय.
नुसतं हाताने हसत हातात खातोय आणि काही टाकून देतोय. अरे शिजवणाऱ्याला एवढे कष्ट आहेत, त्या अग्नीचे धग सहन करावी लागते, तो धूर सहन करावा लागतो. म्हणून शिजवणाऱ्याला अन्न जात नाही बरं का. तुम्ही आचार्याला भेटा, ते म्हणजे माझी अन्नावरची वासनाच गेल्या होते. सांगण्याचं तात्पर्य आम्हा तुम्हाला देह मिळालेला आहे, पण या देहाचं महत्व कळालेलं नाही. देहाचं महत्व कळालेलं नाही. म्हणून तुकोबांना वाटलं देह प्राप्त झालेला आहे, दुर्लभ आहे, पण महत्व कळालेलं नाही. पण या समाजाला या देहाचं महत्व आज सांगण्याची आवश्यकता आहे. का आवश्यकता आहे? आज समाजाची परिस्थिती पहा. या देहाच्या बाबतीत माणसं काय काय करायला लागले. कोण तारुण्यामध्ये फास लावून घेतोय, कोण उतार वयात फास लावून घेतोय. तुम्ही वर्तमानपत्रात रोज वाचा, शेतकऱ्याने आत्महत्या केली, हे चुकीचं आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, आत्महत्या करणे पहिल्यांदा चुकीचं आहे. लक्षात ठेवा, कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये. या जन्मात तुम्ही आत्महत्या केली म्हणजे का पुढचा जन्म तुमचा सुटला आहे? जे कर्ज काढलेलं आहे, कर्ज काढलेलं फेडण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ऋण, वैर, हत्या. महाराज म्हणतात हे आत्महत्या करून सुटत नाही. आत्महत्या करून सुटत नाही. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं आम्ही सुटलो नाही, पुन्हा त्याच्याकरता जन्म घेऊन ते फेडावं लागतं. लक्षात ठेवा. अरे तुम्ही या देहाला फाशी लावून त्या देहाचा त्याग करता, हा इतका सोपा मिळाला का तुम्हाला? या 4 दिवसात परवा मी नंदगडला गेलो. ग्रामपंचायतीतला शिपाई झोपायला ग्रामपंचायतीमध्येच होता आणि तिथंच गळपास लावून मेला. का 2 महिने झाला पगारच मिळाला नाही. 2 महिने झाला पगार मिळाला नाही. आणि त्याच्या खिशामध्ये मोबाईल होता. तो काम करता करता तो मोबाईल पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानं बायको बोलली, अहो 2 महिने झाला पगार नाही आणि त्यात मोबाईल तुम्ही पाण्यात पडला, काय तुम्हाला आहे की नाही, वगैरे वगैरे वगैरे. ते रागाने गेलं. ते झोपायला होतं ग्रामपंचायतीच्या रूम मध्येच. तिथंच रात्री त्याने गळपास लावून घेतला. याचा अर्थ काय? आम्हा तुम्हाला देहाचं महत्व कळालं. इतका सोपा आहे का? तो तोडून टाकावा, गळपास लावून मारून घ्यावं, इतकं सोपं आहे का? याचा अर्थ आम्हा तुम्हाला देहाचं महत्व कळालं नाही. देहाचं महत्व न कळाल्यामुळे माणसं काय काय या देहाच्या बाबतीत करतात. पुष्कळ चिंतन आहे, पण प्रसंग सोडून बाजूला जाईल म्हणून मी सांगत नाही. तेव्हा साधू संतांना वाटलं, तुकोबांना वाटलं की या समाजाला या देहाचं दुर्लभत्व काय आहे आज याची जाणीव करून दिली पाहिजे. बाबांनो, आम्हा तुम्हाला जो देह प्राप्त झालेला किती दुर्लभ आहे. एका शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर देव दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? देव दुर्लभ आहे. देव दुर्लभ आहे म्हणजे ज्या अर्थी देवाधिक या देहाची अपेक्षा करतात, त्या अर्थी स्वर्गीचे आमर
सांगण्याकरता देवादिकांच्या जीवनाचा विचार समाजाच्या समोर मांडला. हा एक विचार आहे दुर्लभत्व सांगण्याकरता. आणि दुसरं दुर्लभत्व सांगण्याकरता या अभंगातून 2 दृष्टांत दिले. 2 दृष्टांत देऊन या नरदेहाचं दुर्लभत्व तुकोबराय प्रतिपादन करतात. महाराज म्हणतात, आम्हा तुम्हाला आज घडीला जो प्राप्त झालेला हा देह कसा प्राप्त झाला त्याचा कधी विचार तुम्ही केलाय का? केला नसेल तर करा, अजून वेळ गेलेली नाही. याचा विचार करा थोडासा. या देहाचं फार महत्व आहे, लक्षात ठेवा. किती महत्व आहे? फार म्हणतात त्या देहामध्ये इतकं सामर्थ्य दिलेलं आहे, इतकं सामर्थ्य म्हणजे किती? नरदेहाची साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला असे. हा जन्मसिद्ध हक्क देवाने आम्हा तुम्हाला दिल्यावर जन्मसिद्ध हक्क लक्षात ठेवा. याच्याकरता कोणाकडे याचना करण्याची गरज नाही, याच्याकरता कोणाकडे लाचार होण्याची गरज नाही. जन्माला येतानाच हा अधिकार देवाने आम्हा तुम्हाला दिला म्हणजे स्वयंभू. एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला असे. हा अधिकार बाकी कोणाला दिलेला नाही. मग एवढा अधिकार या देहामध्ये भगवंताने आम्हा तुम्हाला दिलेला आहे. पण हा देह कसा मिळाला याचा थोडासा विचार करा. काय विचार करा? एखाद्या गोष्टीचं विचार आणि महत्व जर आपल्याला कळलं तर माणसाच्या जीवनामध्ये काय घडतं? परिवर्तन. एखादा माणूस व्यसनाच्या अधीन आहे, व्यसनाच्या अधीन आहे. त्याला सांगायचं आज व्यसन सोडण्याकरता काही केंद्र आहे, व्यसन मुक्ती केंद्र. व्यसन सोडण्याकरता काही औषध आहे, काही इंजेक्शन आहेत, काही गोळ्या आहेत. हे खरं त्याच्या निवृत्तीचं खरं उपाय नाही बरं. हा विचाराने त्याला पटलं पाहिजे, विचाराने पटलं पाहिजे. अरे तू व्यसन करतो, व्यसन करतो. व्यसन करणाऱ्या माणसाला समाजामध्ये किंमत नसते. विचार कर. व्यसन करणाऱ्या माणसाला समाजामध्ये किंमत नसते. व्यसन करणाऱ्या माणसाला नातेवाईकामध्ये किंमत नसते. व्यसन करणाऱ्या माणसाला घरात किंमत नसते. मग व्यसन करणाऱ्या माणसाला जर समाजात किंमत नाही, नातेवाईकामध्ये किंमत नाही, घरात किंमत नाही, वर असेल म्हणता. त्याची प्रतिष्ठा धुळीला जाते. धुळीला धुळीला जाते. ते खरपे गुरुजी सांगायचे. खरपे गुरुजी काय सांगायचे? ते गमतीनं सांगायचे. ते काय म्हणायचे? पिलेल्या माणसाला पुत्र सुद्धा चावत नाही बरं का. पिलेल्या माणसाला पुत्र सुद्धा चावत नाही. हा एखादा पिलेला माणूस रस्त्याने यायला लागला, ते कुत्र लांबच राहतं. हे माझ्या अंगावरती कधी येऊन पडेल, तेव्हा ते लांबच पडतं. अहो कुत्र सुद्धा तुम्हाला घाबरावं, भ्यावं, कुत्र सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही. काय जीवनात तुमची किंमत आहे? विचार करा बरं का. हा विचाराचा प्रश्न आहे. आरोग्याचा विचार करा. आरोग्य चांगलं राहतं का? ते औषध घेऊन लिव्हर कामातून गेलेलं असतं. कामातून गेलेलं असतं. आता 14-15 दिवस झाले आमच्या ते तरुण, मला वाटतंय 35 वर्षाचा असेल, केवळ पिऊन मेला. किती वर्षाचा? म्हणजे आरोग्य चांगलं राहत नाही, आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहत नाही, गावामध्ये प्रतिष्ठा राहत नाही. कशा करता जन्माला आलायस तू? विचार कर ना.
जर जगायचं असेल, जर कुत्र्यासारखं जर जगायचं असेल, तर कुत्र्याच्या युनीला का जन्माला आला नाहीस, हे पिणाऱ्यांनी विचाराने चिंतन करावं. सुटल्याशिवाय त्याला औषधाची गरज नाही. काय जगण्यात काय अर्थ आहे? तसं अमात्माला प्राप्त झालेला नरदेह हा कसा मिळाला? महाराज म्हणतात विचार करा. आणि विचारांती तुम्हाला या देहाचं महत्व जर कळालं तर या देहाचा तुम्ही जीवनामध्ये योग्य वापर केल्याशिवाय राहणार नाही. मग कसा मिळाला? तुकोबाराय सांगतायत. कुणाला सांगतायत? भगवंताच्या समोर उभे. आणि भगवंताच्या समोर उभे राहून भगवंताला पर्याय देत आहेत. नाम अमात्माला त्याची जाणीव करून देत आहेत की खरंच अमात्माला प्राप्त झालेला देह, महाराज म्हणतात देवा हा देह मला प्राप्त झाला. पावला पण कसा पावला? पावला हा देह शास्त्रामध्ये काही न्याय मांडले, व्यवहारामध्ये काही न्यायाचे प्रकार सांगितले. त्यात इथे एक न्याय सांगतात, पुष्कळ न्याय आहेत, पण वेळ आपल्याकडे नाही. ह्या न्यायाच्या संबंधाने आपल्याला बरेच मी न्याय सांगितले असते, पण वेळेचा अभाव आहे. एक न्याय अभंगामध्ये आला तो काक ताली न्याय. काक म्हणजे कावळा. काक म्हणजे कावळा. ताळी शब्द आहे काही ठिकाणी, टाळी शब्द आहे काही ठिकाणी, काक शब्द आहे काही ठिकाणी, काग शब्द आहे. हा देह कसा पावला, कसा प्राप्त झाला? पावलो हा देह काक ताली न्याय. महाराज म्हणतात की एक आंधळा मनुष्य आहे आणि तो नदीच्या काठावरती गेलेला आहे. कशा करता गेलेला आहे त्या सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. की जो आंधळा मनुष्य आहे तो जातीने ब्राह्मण आहे. मग ब्राह्मणाने काय करायचं असतं? उठल्याबरोबर संध्या करायची असते. म्हणजे सूर्योदयाला संध्या एकदा करायची असते आणि सूर्याला. आणि ती संध्या करत असताना वाहत्या पाण्यामध्ये करायची असते. आपल्या गावाच्या जवळ नदी असेल तर त्या नदीवरती जावं आणि ती संध्या करावी. संध्या करावी म्हणजे त्या सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला जर अर्घ्य दिले तर त्याचं आयुष्य वाढतं. त्याचं आयुष्य वाढलं तर आपल्या जीवनात त्याचा फायदा होतो. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे, त्याला नमस्कार करावा, का त्याच्यावरती आपलं जीवन आहे. असा हा एक ब्राह्मण आहे. जन्मताच आंधळा आहे बरं. जन्मताच आंधळा, त्याला ठार आंधळा म्हणतात बरं. कारण आज काही त्यात वर्गीकरण केलं जातं. कशा करता? पास काढण्याकरता. किती टक्केवारी आंधळा आहे अपंगत्व पाहत असताना? 50%, 75%, 80%, हा 100% जर अपंग असेल तर सरकारच्या सर्व योजना त्याला मिळतात बरं.
100% अपंग असेल तर, आणि त्याच्यामध्ये काही कमी जास्त असले तर वर्गीकरण त्याच्यामध्ये काही सवलती कमी जास्त असतात. जन्मताच आंधळा आहे, नदीच्या काठावरती गेलेला आहे. नदीच्या काठावरती गेल्यानंतर ते संध्या करण्याचा विधी आहे. संध्या करत असताना त्या संध्येमध्ये एक टाळी वाजवावी लागते. बघा, टाळी वाजवावी लागते. आंधळा मनुष्य आहे, संध्येला बसलेला आहे, मंत्र म्हणून झालेला आहे, आणि ते मंत्र म्हणत असताना त्या संध्येमध्ये टाळी वाजवत असताना हा टाळी वाजवायला आणि एक कावळा तिथं यायला आणि तो उडायला आणि बरोबर त्याच्या टाळीत सापडायला. महाराज म्हणतात हे अवघड आहे, असं घडत नाही बरं का, असं घडत नाही. बघा तुम्ही कावळा धरून बघा, कावळा धरून बघा. कधी आपल्याला अनुभव येतोय एखाद्या व्यक्तीचं देहावसान व्हावं, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी रक्षा विसर्जन करण्याकरता माणसं जातात, तिथं नैवेद्य घेऊन जातात. ती राख भरली जाते, त्या अस्थी भरल्या जातात, त्याची पूजा केली जाते, आणि त्याला जे जे आवडतं ते सर्व प्रत्येक नातेवाईक घेऊन येतात, तिथं मांडले जातात. आणि मांडल्यानंतर कावळ्याची वाट पाहत बसतात. कावळ्याची एरवी जर कावळे पहिले तर घरातले येतात, हातातलं ओढून नेतात, पण त्या दिवशी माणसं तिष्ठतात, पण येत नाही तो बिचारा. बरं फार वाट बघतात त्याची. ते नैवेद्य म्हणजे कावळा येत नाही. कितीतरी त्या झाडावरती कावळे आलेले असतात. मग तुम्ही प्रयत्न करून बघा. काही काही माणसं 3-3 तास बसतात. आमच्या भागात 5 तास माणसं बसली होती तरी कावळ्याला, मग झाडावरती होती. मग एखादा झाडावरता एखाद्याने प्रयत्न करून धरून आणायला काय अवघड होतं. पण धरून कावळा कधी सापडत नाही, सापडत नाही, लक्षात ठेवा. का तो अतिशय चपळ आहे, अतिशय चपळ आहे. जसा चपळ आहे तसा तो चतुर आहे. तुम्ही कावळा धरण्याचा प्रयत्न करा, कधीही कावळा सापडत नाही. अतिशय चपळ आणि चतुर आहे. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केले. काय न ते दुसऱ्या कारणाकरता केले. कावळ्याचं महत्व बऱ्याच ठिकाणी, मला बाजूला जायचं नाही, पुष्कळ सांगण्यासारखं आहे. यांना आठवण झाली म्हणून उल्लेख करतो, त्यांनी प्रमाण दिलं. कावळा शकून सांगण्याच्या बाबतीत चांगला आहे. बरं, कावळा शकून सांगण्याच्या बाबतीत आपल्या दारामध्ये आला आणि जर फांदीवरती वा आड्यावरती जर कावळा बसला आणि ओरडायला लागला तर समजावं आज कोणीतरी पाहुणे. पहिलं तो गे काऊ कोकताये, शकून गे माये सांगताये. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. ती गवन म्हणते, त्या कावळ्याला विचारते, खरंच मला देव कधी भेटेल सांग बघू. का तू शकून सांगतोस ना. पाहुणे कधी येतात ते जर तू सांगतोस तर माझ्या घरी देव कधी येणार आहे कावळ्या सांग. मी तुला सोन्याने मडवीन. नुसतं सोन्याचं नाही, तुला दही भाताची वाटी देईन, दुधाची वाटी देईन, कधी येणार आहे सांग. एवढं कावळ्याचं महत्व लक्षात ठेवा. आताचे काही माणसं नास्तिक लोक कावळ्याला मानतच नाही, कावळ्याला मानत नाही. काही लोक म्हणतात ती अंधश्रद्धा आहे, तो कावळा शिवत नाही. काय अंधश्रद्धा आहे असं लोक म्हणतात. आता श्रद्धा कशाला म्हणतात, अंधश्रद्धा कसा म्हणतात, या नास्तिक लोकांना याचा अर्थच कळालेला नाही. लक्षात ठेवा, खरंच कळालेला. त्याच्या मागे काहीतरी तत्व लक्षात ठेवा. असा जो कावळा, आणखी त्याची बरीच मीमांसा सांगितले, पण इथं तुकोबऱ्या सांगतात असा चतुर आणि चपळ असणारा कावळा कधी धरण्याचा प्रयत्न केला तर तो सापडत नाही. महाराज म्हणतात डोळसाला सापडत नाही प्रयत्न करून, आंधळ्याच्या हातात जसा चुकून सापडावा का कताई न्याय. आंधळा मनुष्य टाळी वाजवत असताना त्याच्या टाळीमध्ये जसा चुकून सापडावा, म्हणजे हे प्रयत्नाने शक्य नाही.
आणि प्रयत्नाने शक्य जे नाही त्याला म्हणतात दुर्लभ. असा कावळा जसा चुकून टाळीमध्ये आंधळ्या माणसाला सापडावा न घडे ते उपाय घडो आले. महाराज म्हणतात असा मला हा देह मिळाला, पावलो हा देह. महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. कोणाच्या समोर? आमच्या समोर सांगतात. समजा देवाच्या समोर सांगताय. आम्हाला देह जो प्राप्त झालाय, मला जो प्राप्त झालेला आहे, महाराज म्हणतात या रीतीनं मला म्हणजे सर्वांनाच. प्रत्येकाला जो देह मिळाला तो याच पद्धतीने मिळालेला आहे. सदा सजी मिळालेला नाही, प्रयत्न करून हा मिळत नाही. योग आहे, दुर्लभता सांगायचा आहे. जसा कावळा प्रयत्न करून जसा हातामध्ये सापडत नाही, डोळ्याचाला सापडत नाही, महाराज म्हणतात त्या आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये सापडावा दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. आणि तो दुर्लभता सांगण्याकरता काकटाळी न्यायाने आम्हा तुम्हाला सांगतात तसा आम्हा तुम्हाला देह प्राप्त झालेला आहे. म्हणून मला म्हणतात पावलो हा देह काकताली न्याये न घडे उपाय घडो आले. तेव्हा आता पावलाय, दुर्लभ आहे, या न्यायाने हा देह मिळालेला आहे. आता जेव्हा हा अशा रीतीने दुर्लभ असणारा देह आम्हाला मिळालेला आहे, तर मिळाल्यामुळे देवा तुझ्याजवळ आमची एक याचना आहे. काय याचना आहे? आतापर्यंत आम्ही जन्म भोगले, आतापर्यंत आम्ही दुःख भोगलं, पण देवा इथून पुढे मात्र आम्हाला या देहाच्या संबंधाने दुःख भोगायला येऊ नये, असं काहीतरी आमच्या बाबतीत देवा तू कर. का? तू दातार आहेस. काय तू दातार आहे, तुझी ख्याती सर्वत्र. विटेवरी जाची विटेवरती उभा असलेला परमात्मा तो कसा आहे? दानशूर आहे. तुझी ख्याती सर्वत्र. कुठं कुठं ख्याती आहे? फक्त बेळगाव जिल्ह्यात. त्या ख्यातीचं वर्णन करत असताना अमर्याद स्वरूपाची ख्याती आहे देवाची बरं का. लोक सांगतात ते आमच्या गावातले दानशूर, म्हणजे गावापुरती त्यांची ख्याती बरं का. लोक सांगतात ते आमच्या जिल्ह्यातले, लोक म्हणतात ते आमच्या राज्यातले, काही लोक म्हणतात ते देशातले, काही लोक म्हणतात जगात त्यांच्यासारखा दानशूर कोण नाही. पण या त्रिभुवनामध्ये दातृत्वाचं वर्णन करत असताना एक संतांचं आणि देवाचं वर्णन केलं. तेव्हा देवा तू दातार आहेस, आणि दातार असल्यामुळं आम्हाला हा देह प्राप्त झालेला आहे. तो प्राप्त झाल्यामुळं आमच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल आमच्या जीवनामध्ये कशी घडावी याची आम्हाला देवा एक दिशा दे. आम्हाला दिशा दे. आणि दिशा देण्याकरता तुकोबर आहे त्या भगवंताकडे याचना करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता माझी
देहांतरे अभय दातारे देवोनिया. हे चरण आहे बरं का. ह्या चरणाचा अन्वय लक्षात ठेवा. आता म्हणजे कधी आता या घडीला हा आम्हाला देह प्राप्त झालेला आहे, पावला मिळाला, दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. जसा कावळा चुकून टाळीमध्ये सापडावा तसा हा मिळाला आहे बरं. तेव्हा आता मिळाल्यानंतर देवा तू दाता आहेस आणि दाता असल्यामुळं आता आम्हाला असं कर, अभयदान देवोनी माझी खंडी देह देहांतरी. अभयदान दे आम्हाला. अभयदान दे म्हणजे अभयत्व कशाने प्राप्त होतं. ज्ञानाने प्राप्त होतं. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. 26 गुण आहेत. त्या 26 गुणापैकी अभय नावाचा हा गुण आहे. देवाने दिला तर मिळतो. आहे आमच्या तुमच्याजवळ. तो सुप्त रूपाने. माणसाने जीवनामध्ये जगत असताना भयरहित जगावं. भयरहित जगावं आणि बहिरहित जगण्याकरता त्याच्याकरता माणसाला ब्रह्मज्ञानच व्हावं लागतं. आणि ब्रह्मज्ञान होण्याकरता जीवनामध्ये संतच भेटावे लागतात. आणि संत भेटण्याकरता त्या ईश्वराची कृपा व्हावी लागते. म्हणून 2 प्रमाण मी आपल्याला देतो. श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवांचा दुखाज कैवारी ऐशी चराचरी हृदावरी न सांगता कै अंतरीचे गुज आता तुझिला तुझ देवा आई कर त्यांचे करशी समाधान अभयाचे दान देवा
या वेळ कमी आहे म्हणून तर मी उत्तर अर्धाला फक्त चालला माझा वेळ मला म्हणून झाला कीर्तन संपलं पाहिजे का जेवणाची वेळ आहे ना काही लोक जेवायला बसले त्यांचं जेवण चालू आहे पण आम्हाला तुम्हाला कीर्तन झाल्याशिवाय नाही आणि त्यांनी पत्रिकेत छापताना असं छापलं की 7 ते 9 या काळामध्ये जेवणाची पण व्यवस्था आहे आणि कीर्तनाची पण व्यवस्था आहे ज्याला जेवायचं त्यांनी जेवा ज्याला ऐकायचं त्यांनी ऐका चांगली केली असो एका परीनं बरे अभयाचे दान देऊन या एक प्रमाण दुसरं प्रमाण आहे ह्याची सुख भरती मागतो आगळे तुझाच्या अंकीला करुणी विठ्ठला दास ठेवी अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे सादर देवा आम्हाला अभयदान दे 2 प्रमाणे मागणीच केली बरं का त्याच्यामध्ये दोन्ही अभंग मागणी परच आहे आणि दोन्ही अभंगातून तुकोबाराय देवाकडे सांगतात की हा अभय दातारे देवोनिया देवा हा तू उदार आहेस आणि उदार असल्यावर आम्हाला तू काय द्यावं अभय द्यावं कशाचं अभय कसलं भय आम्हाला तुम्हाला अभयदान सर्वात मोठं भय आज आपल्याला तुम्हाला प्रत्येकाला भय जर होत असेल तर आपला कोणीतरी या विश्वामध्ये वैरी आहे कोणतरी शत्रू आहे त्या विश्वामध्ये आपल्याला कोणी शत्रू नाही आपल्याला कोणी वैरी नाही बरं का असलं तर आपणच आपले वैरी आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत लक्षात ठेवा आपणच आपल्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माण करतो वैरत्व निर्माण करतो पण आपल्या जीवनामध्ये वैरी कोण नाही आणि शत्रूही कोण नाही हे आपल्याला कधी कळेल हे घरात बसून कळणार नाही उचापत्या करून कळणार नाही त्याला सत्संग तुम्हाला करावा लागेल थोरांच्या विचारवानांच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे त्याच्याकरता काही जीवनामध्ये विवेक प्राप्त झाला पाहिजे आणि ती विवेकाने आपल्या जीवनामध्ये काय आपलं जीवन आहे हे आपल्याला कळेल एकदा आपल्याला कळालं की आपल्या जीवनाचं स्वरूप खरंच की हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे नरदेह दुर्लभ आहे प्राप्त झालेला आहे पण महाराज म्हणतात त्या नरदेहामध्ये असं सामर्थ्य येण्याचे शरीरा येणे सरे किंबोना येरदारे चिरा पडे खंडी जन्म जन्मांतरे जन्म जन्मांतर आज आमच्या तुमच्या पाठीशी लागले कोणाच्या पाठीशी लागले प्रत्येकाच्या पाठीशी जन्म जन्मांतर लागले जन्म जन्मांतरी म्हणजे जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं हे चालूच आहे त्याच्यामध्ये खंड अखंड चालू आहे आमच्या तुमच्या जीवनामध्ये जसं वर्णन केले करायचं मरायचं मरायचं करायचं करायचं मरायचं हे अखंड चालू आहे कर मर कर प्रत्येकाचा आत्मा काय कर मर कर जन्म घ्यायचा ह्या जन्मातनं कर्म संपलं की मरायचं मरलं की पुन्हा आणखी कर्म शिल्लक राहते पुन्हा आणखी जन्माला यायचं असे अनेक जन्म संपला की दुसरा तयारच आहे दुसरा संपला की तिसरा तयारच आहे तिसरा संपला की चौथा तयारच आहे याच्यामध्ये खंड नाही जेव्हा ही जन्मजन्मांतराची जी मालिका आमच्या पाठीशी लागलेली आहे ती खंडित झाली पाहिजे आणि ती खंडित कधी होईल ज्या दिवशी माणसाला ज्ञान होईल त्या दिवशी या देहाचंही ज्ञान व्हावं आणि देहामध्ये असणाऱ्या चैतन्याचंही ज्ञान व्हावं एकदा हे आपल्याला ज्ञान झालं ह्या ज्ञानाने आपल्याला या देहाचं स्वरूप कळालं की जन्म मरणाची परंपरा खंडित होईल आणि ती खंडित होण्याकरता देवा तू उदार हो आणि ते आम्हाला अभयदान आम्हाला तू ज्ञान दे का माणसाने जन्माला यावं पण जन्माला आल्यानंतर पुढच्या जन्माची व्यवस्था करून मरू नये बरं का पुढच्या जन्माची व्यवस्था करून मरू नये काय तुमचं या जन्मातलं मागचं काही शिल्लक राहिलं असेल तर शेवटी
या जन्मामध्ये जर ज्ञान झालं तर शेवटच्या क्षणापर्यंत ती भोगून संपवता येतं, आणि ज्ञान झालं तर म्हणून त्या भोगातला एक बारकावा सांगितला. ज्याला खरं ज्ञान होतं, ज्ञान झाल्यानंतर काही भोग शिल्लक राहतो, भोग शिल्लक राहिल्यानंतर त्या देहाला ते देव भोगत असतो, पण भोगत असला तरी मात्र त्याच्यामध्ये असणारा तो काय म्हणतो, याचा आणि माझा काही संबंध नाही बरं का. जसं महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. ही अवस्था या नरदेहामध्ये आम्हा तुम्हाला प्राप्त करता येते, आणि ही अवस्था प्राप्त करण्याकरता त्या भगवंताच्या कृपेची गरज आहे. म्हणून त्या भगवंताकडे तुकोबाऱ्या सांगता, देवा आमच्या जीवनामध्ये तू असं आम्हाला कर, माझी खंडी देहांतरे अभय दातारे देऊन्या. आम्हाला अभयाचं दान दे, आणि जन्मरणाची परंपरा कायमची खंडित कर बरं का. एक विचार या चरणातून तुकाराम महाराजांनी सांगितला, जन्माला आल्यानंतर माणसाने काय करावं याचा थोडासा विचार करा बरं का. पुष्कळ विचार आहे, पण जाता जाता काही थोडासा मी विचार सांगतो. ज्ञान संपादन जसं करावं या जन्मामध्ये आल्यानंतर, तसं या जन्मामध्ये आल्यानंतर माणसाने माणूस म्हणून जगावं. काय जगावं? आणि माणूस म्हणून माणसाने जगण्याकरता काही बालपणापासून त्या जीवनामध्ये संस्काराची गरज आहे बरं का. संस्काराची गरज आहे. संस्कार जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही. लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये काही मर्यादा आहेत, लक्षात ठेवा. आणि ती माणसाने आज ह्या कालाच्या ओघामध्ये मर्यादा सोडलेल्या, लक्षात ठेवा. माणसं पशुच्या पलीकडे जाऊन वागायला लागले. माणसं आसुराच्या पलीकडे जाऊन वागायला लागले. मनुष्य जन्म मिळून आपल्याला माणसाला माणसाचं माणूसपण कळालेलं नाही बरं का. लक्ष. तेव्हा त्या मर्यादा सांभाळण्याकरता आज प्रत्येकाच्या घरामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाची जबाबदारी आहे संस्काराची बरं का. मुलावरती संस्कार करा. आई वडिलांनी संस्कार करण्याची गरज आहे. जन्माला आलेला मुलगा आयुष्यामध्ये आपल्या घराण्याला कलंक लावणार नाही याची जबाबदारी आई बापांनी घेतली पाहिजे. कोणी घेतली पाहिजे? जन्माला आलेला मुलगा लहानाचा मोठा होतो, बाहेर काय करतो, आज माई बापाचा धाक मुलाच्या जीवनामध्ये राहिलेला धाकच राहिलेला लक्षात. पूर्वी अशी पद्धत होती, जर बाप दारामध्ये जर उभा असेल तर मुलगा समोरच्या दाराने कधी येणार नाही, मागच्या दाराने आत येईल बरं का. आता बापाला मुलगा किंमतच देत नाही. ह्या मुलाचा दोष काय, बापाचा दोष हो, बापाचा दोष आहे. लक्षात. फार विचित्र अवस्था आहे, लक्षात ठेवा. याची आज समाजाला जाणीव करण्याची गरज आहे. एक प्रसंग घडला, मला भक्तिकडे महाराजांनी सांगितला, पेपरला आला का मला माहिती नाही. मुसलमानाच्या मुलाने ब्राह्मणाची मुलगी पळवून दिली, आणि त्या गावामध्ये तणाव निर्माण झाला. काय तणाव निर्माण झाला? मुसलमान आणि हिंदू मध्ये तणाव निर्माण झाला. आज बरं का, आज घडलेले प्रसंग आहे. हे केलं कोणी? एका मुलाने केलं, पण आज त्या गावाला भोगण्याची वेळ आली. लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं, आमच्या गल्लीनं, ते मुसलमानाची गल्ली, आमच्या गल्लीनं तुमची कुठली हिंदूची मिरवणूक येता कामा नये. किती विकोपाला गेलो. केलं एकाने, एका मुलाने केलं. का केलं? घरातले संस्कार नसल्यामुळे बरं का. मुलीवरती सुद्धा संस्कार आले नाही. त्या मुलीने विचार केला पाहिजे, मी ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आल्यानंतर कुणाबरोबर विवाह करावा याचं भान राहिलं नाही का. शिकलं म्हणजे फार मोठा झाला असं समजू नका. विद्या मिळाली, तुम्ही ग्रॅज्युएट झाला म्हणजे माझं मत आहे, शिका, पण धर्माचं भान ठेवा, संस्कृतीचं भान ठेवा, आई बापाच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवा जीवनामध्ये बरं का. एवढं तरी करा. मुक्त व्हायची गोष्ट बाजूला राहू दे, मुक्त व्हायची गोष्ट बाजूला राहू दे, पण अशी समाजामध्ये कीड लागणार नाही याची जाणीव आज जन्म देणाऱ्या माई बापांनी घेण्याची गरज आहे. लक्षात ठेवा. ज्या गोष्टीची गरज आहे मुलाला त्याचे तुम्ही लाड करा, ज्याची गरज नाही त्याचे लाड करू नका.
आज मुलीला कॉलेजला जाताना मोबाईलची गरज आहे का? नाही. त्या मोबाईल तर वाटोळ केले कॉलेज करतावर का? ही संस्कार आहे. अरे जन्मजन्मांतर खंडाची बाजूला राहू दे, पण आपल्यापासून समाजामध्ये काही विकृती निर्माण होईल, घराण्यामध्ये विकृती निर्माण होईल, हा याची आज फार मोठी जबाबदारी जन्मदात्या मायबापावरती आहे. हा याची जाणीव आज समाजाला राहिली पाहिजे लक्षात. बरं का? कटाक्षाने आज पाया मग त्या मुलावरती संस्कार करा. जन्माला आलेल्या मुलाला रोज घरामध्ये आई वडिलांच्या पाया पडायला लावा. घरात रोज आंघोळ केल्यानंतर देवघरात जाऊन त्याला पाया पडायला लावा. आपल्या घरामध्ये कुणी वयस्कर मंडळी आली तर पाया पडायला लावा. हा समाजामध्ये वागत असताना त्याला मर्यादा सांभाळायला लावा. बरं का? हे तुम्ही वळण त्या मुलावरती करा. काही लोकांनी याचा विचार काय केला, हे धार्मिक वृत्तीचे लोक आहे. धार्मिक वृत्तीचे लोक नाही, ती संस्कृती आपली लक्षात ठेवा. मातृदेवो भव पितृदेवो भव. मुलाने उठल्यावर पहिल्यांदा कोणाला नमस्कार करावा? आईला नमस्कार करावा, बापाला नमस्कार करावा. हे वळण लावलं तर ना. मुलं पाया पडायला कधी येतात? बाशिंग बांधल्यानंतर. त्याला संस्कार नसतात, त्यात गाठ मारलेली असते डोक्याला. बाशिंग आता बाशिंग राहिली नाही, ते पाया लांबूनच पडते करंट आल्यासारखं. आयुष्यात कधी कंबर वाकलीच नाही, कधी वाकलीच नाही लक्षात ठेवा. अरे संस्कार करा मुलाच्या वरती. लहान मुलांच्या वरती संस्कार. आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती आली की पाया पडा. पाया पडणं ही आपली संस्कृती आहे लक्षात ठेवा. पाया पडणं ही खरी संस्कृती आहे. म्हणून बालपणापासून हे संस्कार करण्याची गरज आहे. तसं बालपणामध्ये मुलावरती ही संस्कार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्या मुलाला बालपणापासून सात्विक आहाराची सवय ठेवा. मुलाला दूध द्या आलो म्हणतात नाही हो, त्याला थोडं चहा मिसळून द्यावं लागतं तेव्हा ते पितंय. त्याला चहा आणि दूध यातला फरक कळतो का हो? कुणी सवय लावली? आम्ही तुम्हीच. सकाळ सकाळी त्याला ते नुसतं दूध देण्यापेक्षा त्यात काहीतरी बुडवून द्यावं. मग त्यात बटर आलं, बिस्किट आले वगैरे वगैरे. ही अलीकडची संस्कृती आहे लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये उठल्याबरोबर माणसं काय खात होती हो? काय आहार होता? चहा होता म्हणता? चहा नव्हता. चहा अलीकडचा आहे. चहा अलीकडचा. मी काल सांगितलं काही माणसा 100 वर्षाचे. किती? म्हणजे महाराज अजून आम्हाला चहाची चव माहिती नाही. काय माहिती नाही? आज सुद्धा ती माणसं चहाची चव माहिती नाही त्याला लक्षात ठेवा. जन्माला आलेलं 1 वर्षाचं कार्ट लोक म्हणते नाही आमचं बाळ चहा पिते. चहा ना त्याला टिंब पाजवा जनावराचं. लाज वाटायला पाहिजे चहा पाजताय तुम्ही. चहा हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं पेय नाही. चांगलं पेय नाही बरं का लक्षात ठेवा. आम्ही सांगत असतो त्याच्यामध्ये चहा म्हणजे चहा पावडर म्हणजे तमोगुणाचा प्राधान्य, साखर म्हणजे रजोगुणाचं प्राधान्य आणि दूध म्हणजे सत्वगुणाचं प्राधान्य. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण 3 गुणाचं मिश्रण. तुम्ही नुसती चहा पूड खाऊन बघा. नुसती त्या साखर घालायची नाही, नुसती चावून खा बघा जमते का. कडू असते ती कडू. तमोगुण त्यात अधिक आहे बरं. नुसती साखर खाऊन बघा, त्या रजोगुणाचं प्रबलत्व आहे. आणि नुसतं दूध पिऊन पहा, सत्वगुणाचं प्राधान्य. म्हणून नुसतं दूध त्याच्यामध्ये मिश्रण नाही कुठल्या गुणाचं बरं का. म्हणून दूध मुलाला द्या. आणि ते दूध देत असताना कोणतं द्या? मी आज सांगितलं त्या मुलाला 14 दिवस झाले. सांगितलं आणखी 2-3 महिन्यानंतर ते दूध प्यायला सुरुवात करेल. सांगितलं याला म्हशीचं दूध पाजवू नका, जर्सी गाईचं दूध पाजवू नका, याला देशी गाईचं दूध पाजा. मी त्या घरात आज जाऊन आलोय. 14 दिवस झाले त्या मुलाला जन्माला. म्हणजे महाराज मिळत नाही कुठं मिळते त्याची व्यवस्था मी तुम्हाला सांगतो. पण दूध पाजायचं असेल तर देशी गाईचं दूध पाजा.
हा, जर्सी गाईचं दूध अजिबात पाजू नका. हा, तुम्हाला दूध ज्या देते ना धंद्याकरता आज आम्ही पाळल्यात गाई नाही का. पण दूध जर्सी गायचं एका परीनं म्हशीचं दूध चांगलं, पण जर्सी गायचं दूध चांगलं नाही बरं का. म्हणजे गुणाचं आहे. आणि हे बालपणामध्ये आपण त्याच्या मुलावरती आहाराची जबाबदारी आहे. आपण जे खाऊ घालावं ती मुलं खात असतात. आपण जी सवय लावावं ती मुलं बोलत असतात. आपण जसं मुलाच्या समोर बोलावं तशी मुलं बोलत असतात. हा, एखादा मुलगा शिव्या द्यायला शिकतो, शिव्या द्यायला शिकतो म्हणजे कुठून शिकतो? आईच्या तोंडातून. आई त्या मुलाला बोलत असताना कधी नीट बोलते का? ए कारट्या, अरे चांगलं बोला ना. अरे मुलावरती बोलत असताना चांगलं बोला. हा, त्याला शिवीशिवाय बोलत नाहीत माणसं. परिणाम संस्कार होतात त्या मुलावरती. लक्षात ठेवा बालपणामध्ये. म्हणून मी नेहमी सांगत असतो या भूतलावरती शिव्या देण्याची शाळा कुठं नाही. शिव्या या घरातच तयार होतात बरं का, घरातच तयार होतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो आमच्या जीवनाचं भाग्य. मला कधी आमचे भाऊ भावना, आम्ही दोघच भाऊ, आमच्या तोंडातून कधी शिवी येत नाही बरं का. काय शिवी येत नाही? आमची आई थोडीशी कडक स्वभावाची. लहानपणामध्ये खेळताना कधी मुलात खेळताना कधी शिवी आमच्या तोंडातून आली की घरात आल्यानंतर त्या चुलीजवळ फुकणी असायची, फुकणी लोखंडाची. आणि ती मारायची कुठं? या घोट्यावरती. कुठं? घोट्यावरती. घोट्यावरती मारला तर भयानक कळ येते बरं का. हा, शिवी दिली आईनं, ऐकली की घरात आल्यानंतर ती फुकणी बरोबर घोट्यावरती मारायची. आज आम्ही सांगतो स्वाभिमानाने, विठ्ठल विठ्ठल. आज वय माझं 46 वर्षाचं आहे. स्वप्नात सुद्धा शिवी येत नाही बरं का आमच्या. कोण संस्कार केले? आई. कधी केले? लहान. म्हणून संस्कार हे आपण बालपणामध्ये आई बापाने केले पाहिजेत. म्हणून इथं तुकोबराय सांगतात, देवा असे संस्कार आमच्या जीवनामध्ये घडावे. कोणते? अभय दान आम्हाला दे. आणि अभयदान जर आपल्याला जीवनामध्ये मिळेल, अभयदान जर माणसाला ज्ञान होईल, तर एखादा तरुण सुद्धा समाजामध्ये आणि एखादी तरुण सुद्धा समाजामध्ये अभयत्वाने जगेल बरं का. अभयत्वाचं दान जर प्रत्येकाला जर मिळेल, एखादी तरुण जर रस्त्याने जाल तर त्याच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही. लक्षात ठेवा. आणि हे ज्ञान आज समाजामध्ये होण्याची गरज आहे. आणि हे ज्ञान होण्याकरता तुकोबराय देवाकडे मागणी करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला नरदेव दुर्लभ प्राप्त झालेला आहे. तेव्हा कसा प्राप्त झाला? महाराज म्हणतात की आंधळा मनुष्य रस्त्याने चाललेला आहे, दरिद्री जीवन आहे. आंधळा म्हटलं की त्याचं जीवन पराधीन बरं का. त्याला काही स्वतः काम करता येत नाही, त्याला काहीच करता येत नाही, दृष्टीच नाही आहे ना. अहो, त्याला जग पाहता येत नाही. तो काय कर्म करणार? दुसऱ्याने त्याला न्यायचं, बसवायचं, सर्व क्रिया त्याच्या जीवनामध्ये करायच्या. लक्षात ठेवा. आणि असा आंधळा माणूस ज्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, कर्म केल्याशिवाय पोट भरत नाही. तुकोबराय म्हणतात, आंधळा माणूस रस्त्याने चाललाय आणि रस्त्याने जाता जाता त्या आंधळ्या माणसाच्या पायाला धनाने भरलेला हंडा लागला. अहो, डोळसाला शोधून सापडत नाही. धन मिळण्याकरता काय लागतं? हो, जमिनीत पुरलेलं धन मिळण्याकरता काय लागतं? पायाला असावं लागतो. पायाला म्हणजे जन्माला येताना तो पायाकडून आला पाहिजे. आणि पायाकडून जो जन्माला येतो त्याला दोन गोष्टी दिसतात. कुठल्या? एक जमिनीतलं पाणी दिसतं आणि जमिनीतलं धन दिसतं. तसं तुकोबराय म्हणतात, आम्ही पायाळू आहोत. आम्ही काय? पायाळाच्या ठाऊके पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. आम्हाला या जगातला देव कळला, हे पायाळूला कळतं बरं का.
जसं तुकोबाराय म्हणतात आंधळा मनुष्य आहे आणि तो रस्त्याने जाता 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 त्याला रस्त्याने जात असताना चुकून त्याच्या पायाला धनाने भरलेला हंडा जसा अवचित सापडावा तसा देह आम्हाला सापडला. आंधळ्याचे पायी आंधळ्याचे पायी आंधळ्याचे पायी धनाची धनाची चरवी अवचित तेवी घडो आले. महाराज म्हणतात आंधळा माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि त्याच्या पायाला चरवी म्हणजे हंडा, धनाने भरलेला हंडा जसा अवचित चुकून सापडावा. आणि आंधळ्या माणसाच्या जीवनामध्ये जर असं एवढं धन जर मिळालं तर त्याच्या जीवनामध्ये पोट भरण्याची त्याच्या जीवनामध्ये चिंताच नाही बरं का. हे जसं आंधळ्या माणसाच्या जीवनामध्ये घडावं तसं तुकोबाराय म्हणतात त्याच पद्धतीने आज आम्हाला हा देह प्राप्त झालेला आहे. आणि देह प्राप्त झाला दुर्लभ आहे आणि दुर्लभ असलेला देह आम्हाला प्राप्त झाल्यावर महाराज म्हणतात आम्हाला या देहाचं महत्त्व कळालं. तुकोबाराय म्हणतात बरं का. म्हणून आरंभाला मी मुद्दा मांडला होता, वस्तू प्राप्त व्हावी आणि वस्तूचं महत्त्व कळावं. असा दुर्लभ न मिळणारा देव दुर्लभ काकटाई नायाप्रमाणे आंधळ्याला जसं अचानक धन मिळावं या पद्धतीने आम्हाला देह मिळालेला दुर्लभ आहे. आम्हाला याची जाणीव आहे, आम्हाला याचं महत्त्व कळालं आणि हे महत्त्व कळाल्यामुळे देवा आता योग आहे आमच्या जीवनामध्ये. या नरदेहामध्ये या देहामध्ये राहून जर भक्ती केली तर देवा तुझं सानिध्य आम्हाला भोगता येतं. आणि आम्हाला कळालेलं आहे देवा आम्ही जीवनामध्ये आलो, या नरदेहामध्ये येऊन आम्ही भक्ती केली आणि या भक्तीने आज आम्हाला तू प्राप्त झालास, प्राप्त झाला. महाराज म्हणतात हा आमच्या आयुष्यातला आमच्या जीवनातला बरवा योग आहे. आणि बरवा योग असल्यामुळं देवा आता आम्ही ठरवलंय तुझी कास सोडायची नाही. तुका म्हणे योग घडला
बरवा आता कास देवा न सोडी मी. देवा आता मी तुझी कास सोडणार नाही का. दुर्लभ देह मिळाला आणि या देहामध्ये तुझी प्राप्ती आम्हाला झाली, तुझी संगत मिळाली. त्या भक्ती मार्गाला आम्ही लागलो. आता हा मार्ग आम्ही जीवनामध्ये देवा सोडणार नाही. आमच्या जीवनातला योग आहे, पण हा योग कसा आहे, बरवा आहे. आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊनिया विठोबा रघुना. घडला बरवा आता कास देवा न सोडी मी. थोडासा विचार सांगून शेवेला पूर्ण रम द्यायचा आहे. काही कीर्तनाची मर्यादा मी सांगितली की मधलीचा आपण धावती घेतली. कारण कीर्तन म्हटलं की पहिली चाल झाली पाहिजे, मधली चाल झाली पाहिजे, शेवटची चाल झाली पाहिजे. पण वेळेचा अभाव असेल तर या पद्धतीने घ्यावं. म्हणून घेण्याकरता माग एक नाशिकला संप्रदायामध्ये आपल्या वारकऱ्यांची थोर सर्व संप्रदायातली मोठी मंडळी एकत्र जमली होती आणि त्यांनी सांगितलं की या पद्धतीने कीर्तनकाराने आपली कीर्तनाची मर्यादा सांभाळली पाहिजे. योगायोगाने मी त्या बैठकीला होतो. याच्या अगोदर थोडं अज्ञान होतं, कधी कधी आम्ही टाळायचो चाल. मग फार वेळ तुम्हाला कमी असेल तर या पद्धतीनं म्हणा, पण चाल मधली नियमाने झालीच पाहिजे. काही लोक म्हणतात ते नसते चालीच म्हणतात. काय कीर्तनाची मर्यादा आहे. ही कीर्तन म्हणजे एक संस्था आहे. काय संस्था आहे, हा देखावा नाही, एक मनोरंजनाचं साधन नाही, एक प्रबोधनाचं साधन आहे. मग ती काही मर्यादा पाळावी लागते. तुकोबा सांगतात की आम्हाला नरदेहाचं महत्त्व कळालं आणि कळाल्यामुळं आम्ही या भक्ती मार्गाला लागलो. हा आमच्या जीवनातला योग आहे. जसं नरदेहामध्ये आल्यानंतर चांगले संस्कार घडावेत, योग आहे तसाच ती मुलं जन्माला यावीत आणि त्यांच्या आजोबाला वाटावं की मुलाच्या वर्षाच्या निमित्ताने कीर्तन घडावं, योग आहे बरवा. काय हा बरवा योग आहे बरं का. नाहीतर काही लोक करतात ते मोठे डॉल्बी लावतात, नाचतात, अगदी मराठी सांगायचं म्हणजे धिंगाणा घालतात.
का आणि मुलगा झालाय आनंद व्यक्त करायचा असेल तर सात्विक पद्धतीनं करा ना. म्हणून हा योग आहे त्यांच्या जीवनातला बरवा योग आहे. आणि बरवा योग हा योग जर आपल्याला कळाला तर याच मार्गाने इथून पुढे त्यांची वाटचाल व्हावी, त्या मुलांची वाटचाल व्हावी. हां ठीक आहे, तुम्ही वारकरीने झाला, ती मुलं तरी पुढे वारकरी व्हावी. नाही वारकरी झालं तरी त्या मुलाला तरी बाटवू नका. मुलाला तरी काय लोक सांगतात ते पांढरे कांदे खाल्ले की मुलाची तब्येत चांगली राहते. पांढरे कांदे खाल्ले की मुलाची तब्येत चांगली राहते. म्हणून त्या मुलाला वाढ होण्याकरता त्याला खाऊ घाला, त्याला म्हणायचं सांगणारा तूच खात जा. मुलाला पाठवू नका बरं का. त्याला सात्विक ठेवा, शुद्ध आहारी ठेवा, सात्विक बरं का, शाकाहारी ठेवा, निर्व्यसनी ठेवा. त्याला शिकवा, तुम्ही वकील करा, डॉक्टर करा, काय करायचं ते मुलाला करा, वारकरीच करा असं आमचं आग्रह नाही. पण त्याला धर्माची जाणीव ठेवा, संस्कृतीची जाणीव ठेवा. आई म्हणजे काय, बाप म्हणजे काय, याची जाणीव त्या मुलाला ठेवा. एवढं तरी ठेवलं तरी तो मुलगा सदाचार संपन्नाने तरी जगामध्ये जगेल. त्यानं फारच मोठं कार्य करायला पाहिजे असं नाही. आणि अशी संतती जर या समाजामध्ये राहिली तर त्या कर्त्याला आनंद होईल. तयाचा हरी वाटे देवा. म्हणून महाराज म्हणतात हा योग आमच्या तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. तेव्हा चांगल्या मार्गाचं अनुसरण करा. तेव्हा आपल्या मुलावरती संस्कार करा, शाकाहारी ठेवा, आपल्या संस्कृतीचं ज्ञान त्यांना द्या. आणि तरुणाने लक्षात ठेवा, व्यसनापासून दूर राहा, नको त्या मार्गाचं अवलंब करू नका. आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य उज्ज्वल रीतीने घालवा अशी सद्बुद्धी तरुणांना मिळावी, जन्म देणाऱ्या मायबापाने मिळावी. आणि आम्हा तुम्हाला सुद्धा उर्वरित आयुष्यामध्ये या मार्गाचं अनुसरण घडावं आणि आमचं आयुष्य चांगल्या रीतीनं घडावं अशी त्या भगवंताकडे प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचे. ज्ञानेश्वर आता अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.